तिकडून गरुड यायचं की पुढं उडून गेले काही दिसणार अलीकडं. आता 375 वर्ष जगद्गुरु तुकोबरांच्या सदैव वैकुंठ गमनाला होत आहे. त्या अनुषंगाने श्री क्षेत्र देहूमध्ये पूर्ण 365 दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्राहून प्रत्येक ठिकाणाहून सगळी मंडळी देहूकडे त्या ठिकाणी येणार आहेत. आणि विजेचा सोहळा संपन्न झाला, पार पडला की तिथून नवमीपासून त्या सप्ताहाला अखंड हरिनाम सप्ताहाला पूर्ण वर्षभर बरं का, जसं जगद्गुरु तुकोबरांचा जन्मचतुशताब्दी महोत्सव साजरा झाला, संपन्न झाला वर्षभर, त्याप्रमाणे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. 375 वर्ष तुकोबरांच्या सदैव वैकुंठ गमनाला पूर्ण होत आहे. निदान त्या कालावधीपर्यंत तरी गेलेलं गरुड पुन्हा यावं. वर्षभर जगद्गुरु तुकोबरांच्या गाथेचं भजन आहे, गाथेचं पारायण आहे, जगद्गुरु तुकोबरांची चरित्रकथा आहे, रोज काकडा आहे, हरिपाठ आहे, जे जया पाहिजे ते आहे रे. फक्त त्या ठिकाणी येऊन तो लाभ प्राप्त करणं हे प्रत्येकाच्या हातात आहे. जाण्याकरिता खाजगी वाहनं पण आहेत, एसट्या पण आहेत, रेल्वे पण आहेत. फक्त जाण्या येण्याचा खर्च हा ज्याचा त्यांनी करायचा आहे. बाकी सर्व व्यवस्था त्या ठिकाणी संस्थांच्या संयोगाने मोफत वारकरी बांधवांकरिता भाविकांकरिता त्या ठिकाणी केलेली आहे. वर्षभर सप्त्या आहेत. आपल्याला वाटेल की हा काळ, हा समय आपल्याला अनुकूल आहे, त्या वेळेत येऊन ती सेवा त्या ठिकाणी आपण संपन्न करावी. असो तर मग विनंती करतात, देवा ऐके हे विनंती मज नको रे हे मुक्ती, ही मुक्ती मला नको. तुकोबरांनी मोक्ष मुक्ती का धुडकवली त्याचं कारण आहे. वैष्णवांच्या संगतीमध्ये जो सुखाचा अनुभव आहे, त्याचं काय वर्णन करा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा. वैष्णवांच्या संगतीमध्ये सुखच आहे. संतांच्या संगतीमध्ये सुख, जे जया पाहिजे ते आहे रे. पाहिजे ते पहा या संतांचे देणे, कल्पतरुहुनी दुने परिसा परिसा आघात देणे, चिंतामणी ठेंगणा. नवे नवे संत महात्म्यांच्या संगतीमध्ये सामान्य जीव जरी गेला तरी तो संतत्वाला पोचतो. कृपा कटाक्ष निहाळिले आपले पदी बैसविले, बाप रुक्मा देवी वरे भक्ता दिदले वरदान. हा संतांचा महिमा आहे. म्हणून वैष्णवांच्या संगतीची आज त्या ठिकाणी तुकोबरांनी व्यक्त केली, विनंती केली की एवढी माझी आस पूर्ण करा. या वैष्णवांचे घरी की ज्या सुखाकरिता साधारण मनुष्य जीव रात्रंदिवस तळमळ करतो, सायास करतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. ते सुख एक लक्षात घ्या, सुखासाठी सर्वजण प्रयत्न करतात, परंतु सुखाला पण काय भावना आहेत की नाही, त्या सुखाला सुद्धा वाटलं पाहिजे की आपण नेमकं कुठं असावं. म्हणून एक लक्षात घ्या, ज्या सुखापासून समाधानाची प्राप्ती आहे, ज्या सुखापासून आनंद प्राप्त होईल, अशा सुखाची कास धरा. आणि ते शाश्वत सुख की ज्या सुखाचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करीत असताना त्या सुखाला सोहळा म्हणून उपमा देतात. मिका पडेन निराळा ऐसा सांडुनी सोहळा. त्या सुखालाही वाटतं आपण असावं तर वैष्णवांच्या संतांच्या संगती बंदे बरं का. प्रेम सुख इच्छा करी, प्रेमाने सुखाने ते सुख त्या वैष्णवांच्या ठिकाणी विराजमान असतं. एवढंच नव्हे, वैष्णवांच्या द्वारावर अखंड रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती. म्हणून पहा, जगद्गुरु तुकोबरांनी 13 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून अनुष्ठान केलं. कशाकरिता? बुडवलेला गाथा पुन्हा प्राप्त करण्याकरिता. तसंच जगद्गुरु तुकोबरांच्या ठिकाणी, तुकोबरांच्या घराण्यामध्ये सावकारकी चालत आली होती. पंचक्रोशींनी तुकोबरांकडून कर्ज घेतलेली आणि दुष्काळ पडला. तुकोबरांनी ती कर्ज खतं इंद्रायणीच्या डोहात बुडवली. ती कर्ज खतं पुन्हा प्राप्तीकरिता तुकोबरांनी अनुष्ठान केलं नाही, गाथेकरिता केलं. आणि आज पहा, त्या गाथेवर कित्येक मंडळी ही धनवान झाली.
हे शाश्वत धन तुकोबरायांनी आपल्या पदरात घातले. म्हणून अजूनही जाणा, अजूनही ओळखा विठ्ठल. प्रेमाला सुद्धा, सुखाला सुद्धा वाटतं की आपण असावं वैष्णवांच्या संगतीमध्ये. या वैष्णवांच्या संगतीमध्ये भगवंताची प्राप्ती आहे. हरी प्राप्तीसी उपाय संता विन प्राप्ती नाही. म्हणून वैकुंठाधिक सुख सुद्धा तुकोबरांनी त्या ठिकाणी धुडकावून लावली. नको वैकुंठीचा वास असे तया सुखानास. वैकुंठातील सुख कुठपर्यंत आहे? येऊ लागाती मागरे मृत्यू लोका. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गाधिक वैकुंठाधिक सुख उपभोगता येतात. एकदा पुण्य संपलं की पुन्हा या मृत्यूलोकी येऊनच पडावं लागतं. मग असं सुख काय कारणाचं? असं शाश्वत अबाधित सुख हे फक्त दोनच ठिकाणी आहे. सुख या संत समागमी सर्व सुखे आजी येथे चिवळली. संतांची देखली सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर. शाश्वत सुख हे दोनच ठिकाणी, एक संतांच्या ठिकाणी आणि एक भगवंताच्या ठिकाणी. म्हणून इतर सुखांना की ज्या सुखापासून सुख नव्हे तर दुःखच पदरी पडतात, त्याला दूर तुकोबरायांनी केलं. नको वैकुंठीचा वास असे तया सुखानास. अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. या कथेमध्ये जो आनंद आहे त्यामध्ये होणार भगवान परमात्मा तुझं जे नामसंकीर्तन आहे त्यातून जो आनंद प्राप्त होतो तो आनंद कुठेच नाही. म्हणून त्या वैष्णवांची संगत दे आणि सदोतीत अखंडित तुझं नामचिंतन मला घडावं. भगवंतानी तुकोबरायांना विचारलं, एवढी माझ्या नामाची कास तुम्ही धरता, एवढं गोड आहे? तुकोबराय म्हटले, आता वेळेमुळं उरकतो बरं का. तुकोबराय म्हटले, भगवंता तुझ्या नामाची गोडी किती हे तुला ठाऊक नाही. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. पहा, मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा. आम्हा विष्णुदासा सुलभ तो का. तुझ्या नामाची गोडी आम्ही चाकतो. मोठ्या आव्हानात्मक भूमिकेतून तुकोबरायांनी आपला भाव प्रकट केला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तू खुशाल या गर्भवासात आम्हाला जन्माला घाल. आम्हाला काहीही त्या ठिकाणी भय नाही. भय नाही जन्म घेता. आम्हाला या जन्म मृत्यूचं भय नाही. फक्त आम्हाला भय एकाच गोष्टीचं आहे की कदाचित आमच्यापासून संतांची संगत दूर तर जात नाही ना. तू तर आमच्यापासून दूर जात नाही का. भूमिका अशी असावी बरं का, अवस्था अशी असावी. एक क्षण देखील त्या ठिकाणी भगवंताचा आणि सत्संगतीचा विसर पडता कामा नाही. ही अवस्था ज्याची त्याचीच पारमार्थिक वृत्ती. विठ्ठल मोठ्या प्रेमाने भगवंतालाच तुकोबराय सांगतात, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर